कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी Oh,
संत माय बाप संत माय बाप कृपा संत माय बाप कृपा संत माय बाप कृपा वंधाय मी पतित कीर्तिवान पतित कीर्तिवान अवतार तुम्हादराया कर अवतार तुम्हादराया कर अवतार तुम्हादराया कर उदराहे जन जडती परावया सुख भक्तिभाव परावया सुख भक्तिभाव आचार्य नाम मणि गुना चंदना मणि गुना चंदना गुना चंदना से तुम्हें जगी संत अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण हरया जन जन जीवा हरया जन धनु महाराज आणि गोरख महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत
कायमी पतित कीर्ती वानो अवतार तू माधराया कारणे अवतार तू माधराया कारणे कायमी पतित कीर्ती वानो कायमी पतित
संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू थोडं कमी करा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जोन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची जयच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दत्त गुरुका बाबाजी सद्गुरु काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री सद्गुरूची ते नमस्कारुनी आता सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून संतांच्या कृपाप्रसादानं आपल्याला झालेलं देवाचं दर्शन जन्म मरणाच्या बंधनातून मुक्ती एवढं अमाप अशा प्रकारचं असणारा आणि कृपेनं त्यांच्या आपल्याला प्राप्त झालं. अज्ञान अंधकारातून आपण दूर गेलो मग काहीतरी शब्दसुमनानं पूजा करावी असं महाराजांना वाटलं आणि हा असणारा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडला. सजन हो, अनेक वर्षापासून आपल्या या ठिकाणी आपण अवधूत दत्तात्रयांचं जन्मोत्सवाच्या माध्यमातून आपण हा सत्संग अशा प्रकारचं आयोजित करतो. या आठवड्यामध्ये 2 पर्वणी आहेत बरं का. हो, काय काय पर्वणी आहेत तर अवधूत दत्तात्रयाचा जन्मोत्सव आणि दुसरा कोणाचा जन्मोत्सव गीतेचा जन्मोत्सव. या जगाच्या मालकानं जगाच्या उद्धारासाठी अर्जुनाचं निमित्त करून एक मोठी देणगी या जगाला दिली आणि ती देणगी जर कोणती असेल तर गीता आहे बरं का. हो, या गीतेचं महात्म्य सांगत असताना साधू संत वर्णन करतात गीता गीता वाचे जे म्हणती अन नाही पुनरावृत्ती तया नरा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. बऱ्याचशा गोष्टी एकाच्या निमित्तानं येत असतात आणि फायदा साऱ्या जगाचा होत असतो बरं का. जसं गाय दूध देते पण कुणासाठी देते वासराला देते नाही का. पण वासराचाच उपयोग होतो का हो घराचा फायदा होतो. वत्साचेनी ओरसे दुबते होय घरोद्देशे तेवी पांडवाचेनी मिसे जगद उद्धरण बरं का. पांडवाचं निमित्त झालं नाही का. अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे. कारण सगळ्यात मोठं ओझं काय आपल्याला संसार आहे बरं का. हो, जन्म आणि मरण हे सगळ्यात मोठं असणारं दुःख फेडिले जगाचं दुःख अशा प्रकारचं नाहीसं करण्याची पर्वणी देवानी ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला दिली. किती श्लोक आहेत या गीतेचे तर 700 श्लोक आहेत. कोणाचे किती याचंही विवरण सांगितलेलं आहे बरं का. धृतराष्ट्रोक्त 1 श्लोक सगळ्या असणाऱ्या गीतेमध्ये आंधळा जो राजा आहे धृतराष्ट्र त्याचा किती श्लोक आहेत फक्त 1. दुर्योधनाचे 9 देख. दुर्योधनाचे किती आहेत 9 बरं का. संजयाचे 32 सम्यक. संजयाचे किती आहेत हां. आणि अर्जुनाचे 84. 574 सुरस स्वयंबोलीला जगन्निवास. एवढ्याची बेरीज जर केली तर किती होती
700 श्लोकाची होती. महाराज काही माणसं म्हणतात हे कळतच नाही बरं का, कळत नाही. आता कळत नाही म्हणून तर गीतेवर ज्ञानोबारायांनी बरं का देवाने अवतार घेऊन काय निर्माण केली, ज्ञानेश्वरी नाही का. तरी लोक म्हणतात कळत नाही, ते खरंच आहे. पण काल परवा आळंदीत असताना चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन ऐकायची योग आली बरं का. महाराजांनी असं वर्णन केलं की बा ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. ते म्हणले तुम्हाला कुणी सांगितलं की तिचा अभ्यासक बना म्हणून. तिचा अभ्यासक बनू नका, तिचं चिकित्सक बनू नका, तिचं उपासक बना. काय करा, तिची उपासना करा. आज नाही कळाली उद्या कळल, उद्या नाही कळाली परवा कळल. काहीच येत नसेल तर ओव्याहून नुसत्या काय करा, बोट फिरवा. एकदा का ज्ञानेश्वरीनं बोट हाती धरलं की मग तुम्हाला ती जन्म मरणाच्या बंधनात काय होणार नाही. अशा प्रकारचा हा ग्रंथ. नाही तरी धृतराष्ट्राला ह्याच्यातलं काय कळालं होतं, अहो काहीच कळालं नव्हतं. हो, एरवी गीता श्रवणावसरी आवडो लागता अनाधिकारी, याच्यातलं काही कळालं नव्हतं. कारण त्याचा गीता ऐकणाऱ्याचा अधिकार लागतो. हो, कोणत्याही क्षेत्रात अधिकारा वाचून कुणाला काही मिळत नाही, अधिकार लागतो. तसं गीता हा ग्रंथ कुणासाठी आहे नाही का. हो, तर अर्जुनासारखा अधिकारी लागतो. अधिकार जर नसेल तर मग नाही माणसाचं काम यशस्वी होतं बरं का. उगं विनोदानं कधी कधी राऊत बाबा सांगत असं अधिकारच नाही आणि ते काम करायला तुम्ही घेतलं, हो ते सिद्धीला नसतं जात. बहीण भाऊ नातं होतं, भावाचं दैवच उदयाला आलं महाराज आणि मुख्यमंत्री झाले. कारण एकदा का नशीब जर उदयाला आलं तर माणूस कोण होईल हे काही सांगता. अनेक नेत्या पुढाऱ्यांचे अशा प्रकारे आपण पूर्वार्ध जर बघितला जीवनाचा तर कुणी आटी चालवावा, कुणी चहा करावा, हे त्यांचं पूर्वार्ध बघायला मिळतं आपल्याला. पण उत्तरार्धामध्ये ते एवढे मोठे अधिकारी झाले. हो, भाग्य उदयाला आलं आणि मुख्यमंत्री झाले ना महाराज. ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर बहिणीनं अशा प्रकारे आपला असणारा घराणं मांडलं. दादा तुमचं भाग्य उदयाला आलं, तुम्ही मुख्यमंत्री झालात, माझं तुम्हाला काम करावं लागेल. ते म्हणले आका तुझं काम नाही करायचं तर कुणाचं करायचं, काय करू तुझं काम. ते म्हणजे म्हणले माझ्या मुलाला कलेक्टर बनवा. काय म्हणले, कलेक्टर बनवा. ते म्हणले कलेक्टर बनवतो पण कागदपत्र घेऊन या. ती म्हणली घराचे आणायचे का वावराचे आणायचे. ते म्हणले घराचे आणि वावराचे कलेक्टर बनवायला नसते लागत, शाळातले लागतात. ती म्हणली मग मोह पोरग शाळातच गेलं नव्हतं. दादा तुला माहीत नाही का, जरी भाऊ मुख्यमंत्री जरी असला तरी तो कलेक्टर बनू शकेल का. तसा अधिकार लागतो तर गीता कळते. महाराज म्हणतात नाही कळू द्या, हो पण कानावून जरी श्लोक गेले तर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. एरवी गीता श्रवण अवसरी आवडू लागता अनाधिकारी. हो, अनाधिकारीच होता तो. हो, पण शेखी तेची उजरी पातला भली. पण त्याचा असा फायदा झाला. काय फायदा झाला, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान
ज्ञानोबराय दृष्टांत देतात, जेव्हा द्राक्षी दूध घातले आणि तेव्हा वाया गेले गमले. पूर्वीच्या काळामध्ये द्राक्ष जर गोड करायचे असेल तर शेतकरी काय करायचे, त्याच्या बुडाला दूध टाकायचे. माणसाला वाटायचं दूध कुठं जमिनीत वतीत असतात का, नाही का, झाडाला कुठं वतीत असतात का, हे पागल लोक आहेत. पण ज्या टायमाला द्राक्षे गोड झाले की असं समजायचं की आपण जे दूध घातलं त्याचा फायदा. हो, जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळ पाकी दुनावले देखे जे जेवे. तसं श्लोक कानावून गेले आणि महाराज त्याचा अंत समय सुखात गेला. हो, जगामध्ये सगळ्यात जर काय अवघड असेल, हो, कुणालाच काही मदत करता येत नाही असा प्रसंग जर असेल तर मृत्यू समय आहे. बरं का. माय बाप बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी, इष्टमित्र सजन सखी हे तो सुखाची मांडणी, नाही का. हो महाराज, शेवटच्या टायमाला बरेच माणसं बरं का खरं तर आपल्यासाठी आलेलेच नसतात, आपल्यावर टिपूर येऊ नये म्हणून आलेले असतात जवळजवळ त्याच्यातले 12. बरं का, की आपण जर नाही गेलो, जवळ असून आले नाही तर काय निष्ठुर माणसं आहेत, काय दगडासारखे माणसं आहेत, नाही का. असं लोकांचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून जवळजवळ माणसं येत असतात, नाही का. हा निर्वाणाचा काळ मोठा वाईट आहे. पण असा जरी असला आणि हे काळ जर आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल, इतका तो असणारा जड जाऊ नये असं वाटत असेल आणि ज्ञानोबरायावर जर विश्वास असेल, हो, तर वाचावी ज्ञानेश्वरी. देवानी घाईगर्दीचा मोसम होता म्हणून गीता 45 मिनिटात 700 श्लोक टाकून सांगून टाकले. पण देवाला माहिती बी होतं की जगात माणसं जरी असले तरी सगळ्याला संस्कृत येणं अवघड आहे. हो, आणि मग चला म्हणले आता आपण काय करू, ह्याला मराठीत करू. आणि मग अवतार पांडुरंग, नाही का, नाव ठेविले ज्ञानी. बघा, संस्कृताचा अशा प्रकारे खोल विहिरीतून असणारं पाणी आता प्राकृत रूपी हौदात आल्यानंतर आता प्यायला काय हरकत आहे का, नाही का. हो, तरी माणसं महाराज, हो, वेळच नाही म्हणतात. आता काय वेळ नाही म्हणतात काही कळतच नाही महाराज. हो, वेळच नाही म्हणतात. अरे वेळ नाही आणि खरंच नसतो, पण काही गोष्टीला वेळ काढावा लागतो, नाही का. हो, अहो काय सांगावं, पूर्वीच्या काळामध्ये संसारिक जीवन जगत असताना बरं का, हो, आमच्या आईवडिलांना 4 लेकरं 5 लेकरं 3-4 बहिणी 2-3 भाऊ, नाही का. अशा सुविधा बी नव्हत्या. पाणी शिंदून आणायचं एवढंच नाही, दळण दळायचं, नाही का. हो, कपडे तर असं असायचे 90% लोकांच्या अंगावर ठिगळाचे कपडे असायचे, ठिगळाचे कपडे. हो, होतं का नाही ह्या सगळ्या गोष्टी. तरी 4-4 5-5 मुलाचं संगोपन करून बरं का, हो, त्या हरी करीत होत्या. आता 80% घरी जा 2च पिले येतं, जास्त नाही, बरं का. तरी लोक सवड नाही म्हणतात. असं कधीही असणारं अलंकारिक बोलू नये. चला ना भजनाला आवश्यक पंचपदी करू. ते थोडं स्मित हास्य करतात आणि स्मित हास्य करून म्हणतात, महाराज तुमचं येगळं आहे, रिकाम टकड्या लोकांचं येगळं असतं म्हणतात ते, आम्हाला मराय सवड ना असं बोलत येतं. मराय सवड नाही असं भजनेली म्हणा, आपण साधू संतांना म्हणू नका. साधू संतांना म्हणलेलं अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, बरं का. कारण देवे दिला देह भजना घुमटा, बरवे झाले आलो या जन्माशी. ज्याला कळाला या देहाचं महत्व, ज्या जगामध्ये काय अशा दुर्लभ असणाऱ्या गोष्टी, त्याच्यापैकी मनुष्य जन्म दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. हो, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा, नाही का. बहुजन्मांती जोडी लागली हे हाती, नाही का. इतकं असणारा. अहो एके ठिकाणी तुकोबाराय तर म्हणतात, पावला हा देह कागताली न्याय, न घडे उपाय घडू आले, बरं का. याचं थोडं विस्तृत वर्णन करत असताना राऊत बाबा एक गोष्ट सांगत असतात, बरं का. मंदिर, गावामध्ये मंदिर होतं, मंदिराला खेटून एक झाड होतं आणि त्या झाडाखाली एक आंधळा माणूस बसायचा. लोक दर्शनाला आले आणि त्यांचा आवाज ऐकला
की त्यांचं लक्ष आपल्याकडे जावं, आणि म्हणून त्यानं काय करायचं महाराज, आंधळ्याला पैसा दे भगवान दे असं समेवर म्हणायचं आणि त्यानं टाळी वाजवायची महाराज. दिनचर्या चालू होती, लोकांनी 4 आणे 2 आणे द्यायचे. त्या नगरीचा राजा महाराज उतारवय झालेलं होतं. महाराज उतारवय झाल्यानंतर कोण्या टायमाला कोणता रोग पाहुणा होऊन येईल हे काही सांगताच येत नाही बरं का. नवं धोतरले आलो होतं आणि बोराटीला वर बडलं. 4-2 धागे निघत आहेत का, फारोळा जातो. अहो 4-2 धागे निघतात, फारोळा नाही जात. आणि ते धोतर आडजून झाल्यास मग ते नुसतं बोराटीला वर बडायचं नुसतं निमित्त होत आहे महाराज बरं का. तसं 60 वर्षाच्या पुढचे धोत्र कवा कोणता असणारा आजार पाहुणा होऊन येईल काही सांगता. म्हणून हे धड हाय तवरकच ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नगरीचा राजा महाराज त्याला अर्धांगवायूचा झटका आला. चांगूल पण होतं, लोक बघायला यायला लागले. डॉक्टराला बोलविलं, डॉक्टरांनी निदान केलं आणि त्यांनी सांगितलं आयुर्वेदिक औषध करावं लागतंय आणि केलं की नक्की रोग राहतो. हो, आयुर्वेदाला लोक महत्त्वच देत नाहीत महाराज. हो, आयुर्वेदासारखा आपला जिवलग डॉक्टर कोणी नाही बरं का. हो, पण औषधी अशा आहेत की पथ्य सांभाळून घेतलं की काम होतच म्हणतात महाराज. हो, अहो त्याच्यातले जाणकार म्हणतात तुम्हाला 80% रोग तुमची दिनचर्या असणारी तुम्ही व्यवस्थित ठेवली की तुम्हाला रोगच होत नाहीत बरं का. हो, साधी गोष्ट आहे. भूक नसताना जेवायचं. कशामुळं जेवायचं, भूक नाही ना. मग हे किती बाबा आग्रह करते, पण आग्रह करूच तर बरं आहे, पण पुन्हा पचविणं ह्यांच्या हातात आहे का. झोप आली की झोपलंच पाहिजे आणि भूक लागली की जेवलं पाहिजे नाही का. आता ह्या 2 गोष्टी नाही का जवळजवळ राहिल्याच नाहीत. झोपेचा तर विचारूच नका म्हणा. झोपेचा जर विचार केला तर बऱ्याच असणाऱ्या तरुणाची झोप तर नुसत्या मोबाईलनंच खाऊन टाकली महाराज बरं का. हो, आता उगं म्हणायचंय उठून या पहाटे विठ्ठल पहा चरण तयाची गोमटी. हो, एके ठिकाणी नाथ महाराज असं वर्णन करतात 24 तासातील ब्राह्ममुहूर्त या मुहूर्तासारखा मुहूर्त चांगला कोणता नाही. ब्राह्ममुहूर्त तत्वता पवित्र जान वस्तुता जो साधकाच्या निज स्वार्था होय वाढविता अनुदिनी. तुम्हाला विद्या आरोग्य या सगळ्या गोष्टी जर असणाऱ्या स्थिर आणि कमवायच्या असत्याल तर माणसानं केव्हा उठलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्ती उठलं पाहिजे. पण आता तसं आहे का. जे माणसं असणारे 1 वाजूस्तर टी व्ही मोबाईल बघत आहेत ते 4 वाजता उठत असतात होय नाही का, उठतच नाहीत. पशु पक्ष्यांनी बरं का सृष्टीतले सगळे नियम ते आदरानं पालन करतात. फक्त असा एकच प्राणी आहे की ते प्रकृतीचा अनादर करतो. उठायचं त्या टायमाला उठत नाही, जेवायचं त्या टायमाला. आणि बऱ्याच वेळेला हे गोष्टी माता भगिनी कोण होतात. नाही एवढं काम झालं की मग जेवण, एवढं काम झालं की मग जेवण. भूक निघून गेल्यानंतर तुम्ही जेवण केलं काय फायदा होणार आहे त्याचा. तवा तापलेला आहे तवाच भाकर जर टाकली तर ती पचणार नाही का. मग खा ॲसिडिटीच्या गोळ्या किती बी अशी स्थिती आहे. चला तर ही दिनचर्या. पण आयुर्वेदिक अशा प्रकारे औषध घेतलं की काम होतंय असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की याच्यासाठी मात्र जिवंत कावळा धरून आणावा लागतो. आणि ते कवा बी धरून नाही आणायचा, 24 तासाच्या आत आणावं लागतो. आणि त्याच्यावर बक्षीस ठेवलं की जो कोणी आणीन त्याला 1 लाख रुपये बक्षीस बरं का. हो, लोकांनी अशा प्रकारे त्या राजाला बघितलं म्हणले लागला नंबर तर लागला आपल्याला का कावळा माहिती नाही काय. महाराज ज्या ठिकाणी आंधळा बसलेला होता त्या झाडावर अनेक कावळे होते बरं का. हो, आणि धरण्याच्या शोधामध्ये इकडून आला तिकडे गेला, धरलाच होता पण निष्ठला. हे मन लावून कोण ऐकत होता, आंधळा. ते म्हणलं आजपर्यंत मी पण एवढं असणारं कावळ्याबद्दलचं गुणवर्णन मी काही ऐकलं नाही. कावळे आंधळा माणूस फार हुशार असतात. त्यांचा डोळा हे इंद्रिय असणारा बरं का बंद असल्यामुळं अहो त्यांच्या ठिकाणी फार मोठी शक्ती निर्माण होते. काय सांगावं तुम्हाला. ग्रस्त आश्रमात राहून मुकुंद काका जाट देवळेकर ज्ञानेश्वरी पाठ होती नाही का. आताही उत्तर भारतामध्ये रामभद्राचार्य नावाचे साधू आहेत. हो, महाराज 17व्या वर्षी शाळेत गेले आणि 8 दिवसातच गीता पाठ केली.
60 दिवसात तुलसी रामायण पाठ केलं. 1.5 लाख पानं वेदशास्त्राचे पाठ केले. 132 ग्रंथ लिहिले. किती? 132 ग्रंथ आणि 22 भाषा येतात त्यांना. त्यांनी अशा प्रकारे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केलं आहे उत्तर भारतामध्ये, चित्रकूट पर्वतावर. काय त्यांची कमाल आहे. जे की त्या अशा प्रकारे नरेंद्र मोदीजीला अतिशय जीवलग समजतात. ते माझा मित्र आहे म्हणतात, नाही का? अशा प्रकारचे ते असतात. विठाला विठ्ठल. ही चर्चा त्या कावळ्याची सुरू असताना त्याच फांदीवर झाडाच्या 2 कावळे बसलेले होते. लागले दोघात भांडणं. भाऊकी कुठं बी असते. शेतीत भाऊकी, भजनात भाऊकी का? भजनात नाही भाऊकी. भजनात जर भाऊकी जर नसती तर भजनं झाले असते महाराज, नाही का? नाही, शहरात नसतात पण खेड्यात तर लय भाऊकी म्हणतात. काय सांगू तुम्हाला. चला, सक्षम कावळ्याने कमजोर कावळ्याच्या डोक्यात चोंच मारली. आणि डोकं म्हणजे अशी गोष्ट आहे, सगळ्या असणाऱ्या शरीरावर नियंत्रण ठेवणारं देवानं एक तत्व अशा प्रकारे अनमोल या ठिकाणी ठेवलेलं आहे, नाही का? पूर्वीचे लोक फार हुशार होते. लेकरू जर आपलं पडलं तर त्याच्या डोक्याला मार लागू नये म्हणून माता भगिनी काय करीत होत्या? टोपडं घालीत होत्या महाराज, नाही का? आता शासन म्हणते बाबा आता नका टोपडं घालू, पण प्रवासात तरी टोपडं घाला. आपल्याला काय व्हायले? आणि मग झाल्यानंतर डोक्याला मार लागला तर टोपडं घातलं असतं तर असं झालं. आधी चुकी मग आठवण तुका म्हणे जनपरीचे. जे चक्कर आली त्या कावळ्याला आणि झांजरत झांजरत खाली पडायला आणि टाळे वाजवायला, बरं का? सापडला ना महाराज त्याला. लगेच बगलात मारला त्यानं ते कावळा, बरं का? हे शिरून गेले. आणि जाता जाता मग त्यांचं सहज लक्ष गेलं ह्या आंधळ्याकडे. ते म्हणले आपण एवढं ज्याच्यासाठी परेशान व्हायला लागलो आणि हे आंधळे दादाकडे ना कावळा. हो, विचार करू लागले. लाखातले 10-5 हजार गेले तर गेले. आंधळे दादा केवढ्याला द्यायचा कावळा? द्या 10,000ला. हेच असणारे मागून हेच मागायचे. ते म्हणायचा दिला असता पण 10,000ला कावळा देणं मला परवडत नाही म्हणायचं. 20,000 घ्या, 40,000 घ्या, तरी त्यांना म्हणायचं नाही हो, परवडतच नाही. काय सांगावा? 90,000 घ्या तरी ते म्हणायचा परवडत नाही. ते म्हणले हे लोक हट्टी असते तर हे काही कावळा देत नाही. बरं तुला केवढाला द्यायचा आहे कावळा? ते म्हणला एकटा दुकटा कावळा मला ऐकायचा नाही. 10-5 धरायचे, मग कोणचं तरी मोठं काम होईल. नाही द्यायचा म्हणला आपला एकटा दुकटा. चला म्हणले हे देत नाही. निघून गेले. ते म्हणला एवढे लोक डोळस होते पण ह्यांना कावळा धरायचं गिन्यान आहे का? नाही. पण मला त्याचं वर्म कळालंय म्हणलं. आता सगळ्यांना जाऊ दिलं आणि म्हणलं आता काय नाही, आता हात वर करायचे, टाळी वाजवायची, कावळा सापडला असं समजायचं. म्हणून त्यानं दुसरा कावळा धरायला असे हात वर केले. काय झालं असं? जे होता ते सुद्धा निघून गेला. टाळी तर जन्मभर वाजवीत होता. मग टाळी वाजवल्याबरोबर कुठं काय कावळा सापडत होता का? तो एक योगायोग होता. आणि हा तसा मनुष्य जन्म योगायोगानं आपल्याला मिळालेला आहे. पावला हा देह कागताली न्याये, न घडे उपाय घडो आले आंधळ्याच्या पायी धनाची चरवी. आंधळ्या माणसाच्या पायाला ठेस लागली, ती काय निघाला? दगड नाही तर धनाची. तसा मनुष्य जन्म मिळाला. आणि या मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे हे जर आपल्याला कुणं सांगितलं असेल तर संतांनी सांगितलेले. असे अनेक प्रकारांना असणारे हे उपकार आपल्यावर केलेले आहेत. म्हणून ज्ञानोबारायासारख्या संतांनी गीतेवर भाष्य लिहिलं आणि काय केली? मनुष्य जन्म जर मिळाला तर 2 गोष्टी आवर्जून करावात. काय काय करावा? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. काय होईल? तर ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर त्या कृपा करी हरी तया, कृपा करी हरी तया, कृपा करी
हरी दयावर कृपा करी हरी गीतेचंच अशा प्रकारे मराठीत भाषांतर केलं आणि तिलाच काय म्हटलं जातं, ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. सगळंच अलौकिक आहे महाराज या ग्रंथाच्या बाबतीत. वयाच्या 16व्या वर्षी लिहावं, मेलेल्याला जिवंत करून त्याला लेखक बनवावं, नाही का? हे अलौकिकच आहे का नाही सगळं, नाही का? अशा प्रकारचा तिरे संस्कृताची गहने कोरोनिया मराठी शब्द सोपाने केली से निधाने श्री निवृत्ती देवे मनोनी भलते न येथ सद्भावे नहावे आणि प्रयाग माधव विश्वरूप पहावे आणि येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक. अशा प्रकारचा ग्रंथ याचं मनन चिंतन जर केलं तर ज्ञान होय अज्ञानाशी. कोणी म्हणतील बा त्याला ज्ञान होईल जे अज्ञान आहेत त्यांना, आणि आम्हाला काय ज्ञान नाही काय? हो, आपल्याला ज्ञान आहे पण आपल्याला व्यवहाराचं ज्ञान आहे बरं का. पोट भराया कारणे नाना विद्याभ्यास करणे त्याशी म्हणती ज्ञान परितेने सार्थक नोहे देव पहावा एक तेची ज्ञान तेची सार्थक एर अवघेची निरर्थक. पोटविद्या बाकीच्या विद्या ह्या उदरनिर्वाह करू शकतात, उद्धार करू शकत नाही. आणि मानवी जीवनाची इति कर्तव्यता मोठं होण्यात नाही तर मुक्त होण्यात आहे बरं का. जिंकावा संसार का मोठा करावा संसार. मोठा करावा संसार हे सगळ्यालाच वाटतं, पण मोठा करावा वाटलं म्हणून मोठा होतो का? नाही होत महाराज. सायास करीसी सायास करीसी प्रपंच दिनले सायास ग्रंथाची जर सेवा केली तर ज्ञान होईल असं ज्ञानोबा जनाबाई म्हणतात. कोणी म्हणेल व ज्ञान आम्हाला नाही का? हो, आपल्याला ज्ञान आहे पण व्यवहाराचं ज्ञान आहे. व्यवहाराचं ज्ञानानं उदरनिर्वाह होईल पण उद्धार होत नाही. आणि उदरनिर्वाह हा माणसाचा पुरुषार्थ नाही. हो, उदरनिर्वाह कशानं होत असतो? प्रारब्धानं होत असतो बरं का. मान सन्मान प्रारब्धानंच मिळत असतो बरं का. प्रारब्धेची भरे पोट बरं का. आणि तुका करीना बोभाट. साधू संत एखाद्या गोष्टीला महत्त्व द्यायचं असेल तर एखादा दृष्टांत सांगतात. हो, काही अशा प्रकारे आणि प्रवास करणारे होते पण त्यांना पाण्यातून प्रवास करायचा होता, पाण्यातून. हो, मग ते गेले नावाड्याकडं. नावाड्याने सांग, नावाडे दादा आम्हाला पाण्यामधून पलीकडं न्यायचं आहे. डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते. बसले ना. हो, बसल्यानंतर चर्चा सुरू झाली. हो, नावाडी दादा कवापासून काम करतोस तू इथं? बरं, तू किती शिकलास? ते म्हणला नाही ना शिकवण. आता मायबापाला माहिती पाहिजे की लेकराला कसं शिकवायचं, काय शिकवायचं. आणि आतासुद्धा महाराज जे शिकवायचं आहे त्याच्याकडे लक्षच नाही महाराज. काय सांगावं. हो, सगळं इंजिनियर म्हणजे इंग्रजीच काय सांग. मराठीत काहीच फायदा झाला नाही अशी स्थिती निर्माण झाली महाराज. मराठीत नाही का उगाच म्हणते ज्ञानोबा राय माझा मराठा बोल कौतुके.
आणि अमृताशी सगळे इंग्रजीत झाली महाराज. एवढी इंग्रजी झाली की 3ऱ्या वर्षालाच हा इंग्रजी झाले तर हुशार होईल, साहेब होईल. पण मला वाटतं ह्या ज्या संस्था आहेत त्या कवा म्हणत नाही तुळशीला पाणी टाकी जा, गळ्यात माळ घाली जा, गीता वाचवी जा, काहीच नाही, नुसतं इंग्रजीत झालं बा. काय सांगा तुम्हाला. आता ही इंग्रजी कुठं नेऊन सोडी ती बरं का. हो महाराज 10वी पस्तूर आम्ही बी उलीतील इंग्रजी शिकलोत, पण फक्त माणसाच्या नावाचं स्पेलिंग येत आहे गुरुजी, दुसरं काही येत नाही आम्हाला त्याच्यातलं. असे जवळजवळ 90% माणसं आहेत. त्याच्यात इतका येळ गेला, त्याच्याऐवजी तितक्या ओव्या पाठ केल्या असते तर ज्ञानेश्वरी पाठ झाली असती. काय सांगावा नाही का. लोकांना मोठं बनण्याचंच असणारं शिक्षण असं वाटतं, चांगलं बनण्याचं शिक्षणाकडे माणसाचं काय नाही, लक्ष नाही. त्याचे दुष्परिणाम बी आपण बघायला लागलोत. काही माणसं मोठे झाले, साहेब झाले बरं का, परमार्थाचं अंग नसतं, पैसा कुठं ठेवावा, चला बेरबारकडं. मग ते काय करतात, बेरबार तर दुकानं टाकलेले महाराज 5 पत्राचेच अगोदर काही असणारा निवारा असतो. 2ऱ्या वर्षात तर लगेच त्यांचे 3 मजले. मग कुणं केले हे, अवथांनाराने केले का. संस्कार नसलेल्या पैशावालीनेच केले नाही सगळे नाही का. आणि मग अशा प्रकारे किती नुकसानी येतात, दुष्परिणाम आहेत त्याचे. चला ते असणाऱ्या नावेमध्ये बसले. ते म्हणला बा मला काही आईवडिलांना शिकवलं नाही. ते म्हणले तुझा जन्म फुकट गेला रे. हां मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, आमचा 1 लाख रुपये महिना तर कुठंच गेला नाही. म्हणा आता तुमचं नशीब भारी. म्हणलं आता काय करणार आहे. असं म्हणायला महाराज प्रकृतीत झाला ना बदल. असं वारं आलं म्हणतात बरं का, आणि अशा मोठ्या लाटा निघाल्या बरं का. प्रयत्न करून अशा प्रकारे ते वलवू लागला, पण लागली त्यानं धोक्याची सूचना दिली. बाबा म्हणला होईल तेवढा प्रयत्न करायला लागलोय, पण आता नाव काही माझ्या ताब्यात राहायचा अंदाजा. आता इथं एकच पर्याय आहे हो, आणि ते म्हणजे पोहणं. आपापल्या परीनं उड्या टाकायच्या, पोहायचं. हां वकील दादा तुम्ही पोहायचं शिकलात का. ते मला तिथंच कमी पडत. डॉक्टरही तसंच म्हणायला लागला. आता ते म्हणले डॉक्टर, इंजिनियर, वकील आता ह्या डिग्र्या उपयोगाच्या नाहीत. आता ह्याच्यातून जर तरायचं असेल तर पोहता आलं पाहिजे. ते म्हणले तेच तर राहिलं हो. काय सांगा, गेले ना सगळे वायाला. आणि लय शिकणारा नाही परंतु पोहायचं शिकलेला बरं का. तसं पावोनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुछे बी न दुपाई. अशा प्रकारे किंवा येसा ते आले या उळगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाई न लया. हे सगळं ज्ञान गीतेनं आपल्याला दिलं. गीता अवघडे म्हणून मराठीत केली. आता काय वाचवायला हरकत आहे का महाराज. म्हणून सगळ्यांना पाया पडून विनंती आहे, रटप काही बी जरी येत असलं तरी 50 ओव्या 100 ओव्या बरं का पारायण करा. त्याच्यातली एक बी ओळीचा अर्थ कळायचा नाही का. ज्यांनी 100 इंग्रजीचे शब्द पाठ केले त्यांना एक ओळी पाठ व्हायची नाही का. होणारच आहे नाही का. आणि जर हे सगळं जर झालं तर आपण सगळ्या अंगानं अशा प्रकारे आपल्यावर ईश्वर कृपा आहे म्हणायचं. म्हणून गीतेचा जन्म आहे. आणि पुन्हा दत्तात्रयांची सुद्धा काय आहे जयंती महाराज बरं का. हो दत्तात्रयाला अवधूत ही संज्ञा आहे. काय संज्ञा आहे हो. मग अवधूत कुणाला म्हटलं जातं बरं का. संत साहित्यामध्ये या सगळ्या शब्दाच्या व्याख्या येतात आणि त्यात एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे. अहम धुई तो अवधूत नाही का. ज्यानं अहमला धुतलं त्याला काय म्हणायचं अवधूत. तोची योगी तोची पुनितो, जो का अहंकारग्रस्तो तोची पतितो जन्मकर्मी. अशा प्रकारचं असणारे अवधूत दत्तात्रय आहेत. कुणाच्या पोटी जन्माला आले तर अत्री ऋषी आणि अनुसयेच्या. यांच्या नावातच अशा प्रकारे यांचं फार मोठं गुपित दडलेलं आहे हो. अत्री म्हणजे काय, अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3 गुणात. त्यांना अत्री म्हटलं जातं. आणि अनुसया कुणाला म्हटलं जातं, अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. जी कुणाचा द्वेष मत्सर करत नाही तिला काय म्हणायचं अनसूया. अशांच्या पोटी असणारा अवधूत दत्तात्रयांचा काय झालेला आहे अवतार अशा प्रकारचा झालेला आहे, जो की 24 अवतारापैकी 6वा अवतार सांगितलेला आहे बरं का. असे अनेक अशा प्रकारचे संत साहित्यात त्यातले त्यात एकनाथी भागवतामध्ये ओव्या येतात बरं का. अवधूत कुणाला म्हणावं, महंत कुणाला म्हणावं, श्रीमंत कुणाला म्हणावं, गरीब कुणाला म्हणावं, हे शब्दाच्या व्याख्या एकनाथी भागवतामध्ये आहेत. आणि वेळात वेळ काढून त्या साधू संतांनी एवढी परिश्रम केला आपल्यासाठी हो.
नाथ महाराजांनी एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला, पण लिहिताना काय त्यांना अडचणी आल्या नाहीत काय? त्यांना अडचणी आल्या. मोठे मोठे विद्वान पंडित म्हणायचे काही बी असू जा, पण अध्यात्म हे मराठीत न गा आणायचं. हो, ते म्हणायचे. त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या एकुलत्या एक लेखाला सुद्धा हे असणारं त्यांना का गाळी लावली. आणि मग हरिपंडित म्हणू लागला, दादा काही बी करा, पण अध्यात्म हे मराठीत न गा आणायचं. ते म्हणले, बाबा तुझं सगळं खरं आहे, तू माझा एकुलता एक लेख आहे, तुझं ऐकायचं नाही तर कुणाचं ऐकायचं, हे सगळं खरं आहे, पण संस्कृत सगळ्याला कळल का? सगळ्याला नाही कळणार. मग ह्या भोळ्या भाविकाचं कसं होईल? दादा जर तुम्ही असणारं हे ग्रंथ जर प्राकृतात आणला तर मी तुमच्यापाशी राहणार नाही. ते म्हणले, हे पा मी जा म्हणणार नाही, पण मी धरू घातलेलं काम मी पूर्ण करणार आहे. महाराज रुसून गेलं हरिपंडित, आणि आपल्यासाठी असणारं अनमोल ग्रंथ लिहिले, पण आपण असे दुर्भाग्यत की आपल्याला आपण एकदा बी त्याची आवृत्ती नाही. महाराज काय सांगावा. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा असे अनेक व्याख्या अशा प्रकारे नाथ महाराजांनी केलेल्या आहेत. तर नको जास्त वेळ घ्यायचा. तर आपल्यासाठी संत साहित्य ही अमृताची संजीवनी आहे. ज्याला काही नसेल पण संत साहित्याचा जर आधार असेल, आश्रय असेल, तर त्याचं नुकसान कुठंच होणार नाही. बरं का? हो, कलियुगामध्ये जर म्हणलं ना कोणी अमृत बघितलं का, आपण सरळ सांगायचं संत साहित्य हेच अमृत आहे. आणि त्याचा आस्वाद आपल्याला सप्त्याच्या माध्यमातून घेता येतो. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. संत जीवनाचा त्याने अभ्यास केला, त्यांना अलौकिक पैलू दिसून आले संतांच्या ठिकाणी. बरं का? काय काय दिसून आले? संतांना अनुभूती आहे, जगाबद्दल सहानुभूती आहे. महाराज बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, अशा प्रकारचा आहे. संकल्पना मोठ्या आहेत. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखो आवडे तो खाणे ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. संकल्पना मोठ्या आहेत. अवघाचे संसार सुखाचा करीन, नाही आनंदे भरीन तिन्ही लोक. आपल्या संकल्पना नाहीत का? हो, आपल्या बी संकल्पना आहेत, पण आपल्या संकल्पना कशा आहेत बघा. पोराला शिकवायचं, नोकरी एकदा लागली की पुन्हा सून बी नोकरदारीन करायची, 4-6 महिने ग बसायचं, पुन्हा फलाट घ्यायचं, एकदा बांधून काढायचं, मजल्यावर मजले, आपण वरी राहायचं, सगळे भाड्यानं द्यायचे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही संकल्पना आहेत का आपल्या? एवढ्या संकल्पना आहेत आपल्या, पण या संकल्पना तरी सिद्धीला जातात का? नाही, काही जात नाही. महाराज एकदा पुण्या मुंबईला गेले, हो, त्यांचं तर जगच मोठं असतंय. महाराज काय जग असतं त्यांचं? हम दो और हमारे दो, आणि दादा दादी फेक दो. आपल्याला राहायला त्यांच्यापाशी जागा नाही, नाही का? लाख रुपये महिना, पण त्यांचं ते 2 खोल्यात म्हणतात 70 लाख आणि 80 लाख. हे शब्द ऐकल्याबरोबर तर आपल्यासारख्याला कोरडच पडते तोंडाला. ही काय स्थिती आहे बरं का? आणि एवढं घेऊन बी पुन्हा आपल्याला राहायला जागा, ही स्थिती आहे. महाराज काय सांगावं. तेव्हा अशा संकल्पना आहेत, पण संतांच्या संकल्पना तशा नाहीत. बरं का? मोठे पण आहे. हे विश्वची माझे घर, अधिकार मोठा आहे. किती मोठा अधिकार आहे. मृत प्राणी जीवविले आणि पुरुष केले स्त्रियांचे, नाही का? मेलेल्याला जिवंत केलं, स्त्रियेचा पुरुष केला, रेड्या मुखातून वेद बोलविला. अहो प्रसाद दिला आणि विधवाबाईला मुलगा, प्रसादेची विधवेशी बाळ जन्मविले, केवळ भात लवंडा, निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. अशा प्रकारे त्यांच्या सान्निध्यात आम्ही आलो आणि असाच फायदा झाला की देवदर्शन झालं. बरं का? आयुष्य सिद्धीला गेलं, परमार्थ करता आला. आता काहीतरी शब्द सुमनानं पूजा करावी, आणि मग महाराज अशा प्रकारे त्यांच्याबद्दल बोलू लागले. तुम्ही संत माय तुम्ही संत माय
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू तुमचा महिमा मी नाही वर्णन करू शकत बरं का. जसं तुकोबाराय म्हणतात तसं ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. म्हणून माझा श्वासोश्वास सुद्धा ग्रंथ होऊ शकतो. पण हेच ज्ञानोबाराय ज्या टायमाला संतांबद्दल बोलतात, हो हे असो दिठी जयावरी झळके की पद्म करू माथा पारुके तो जीवची परी तुके महेशेशी के उता कल्पतुरवरी फुलोरा कायसेनी पाहुनेरू क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेव तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले कायमी पतित कीर्तिवानू तुमचा महिमा मी नाही वर्णन करू शकत. पण असं आहे मी तुमचा महिमा वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहे. हा यथार्थ नाही येणार हो, पण तुमचा महिमा जर वर्णन केला तर माझ्या वाणीचं सार्थक आहे हो. म्हणून तुम्ही भूतलावर येता काय प्रयोजन आहे तर महाराज बरं का हो अवतार तो मा दराया का अवतार तुम्हा बरं का. देव आणि संतांचा काय असतो अवतार असतो. आणि जीवाचा अवतार नसतो तर जीवाचा काय असतो जन्म असतो. का जन्म असतो बरं त्याचा त्यानं पूर्वजन्माचे जे कर्म केले त्या कर्माचे फळ भोगण्यासाठी जन्माला यावा लागतो. येथे आली येवो याच निज कार्या आणि केली कर्मे ती मागील भोगावया. पूर्वजन्मी जे केलं त्या कर्माचे फळं भोगावं लागतं. पूर्वजन्मी काहीच दान धर्म वगैरे केला जर नसला इथं कितीही डोकं लावा गरिबी हटत नाही हटत महाराज. म्हणून जगात विषमता दिसती हो. अहो काही वेळेला एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले असते पण सगळ्याचं प्रारब्ध सारखं असतं का हो. म्हणून इतकी विषमता दिसते हो. एक कलेक्टर असतो आणि त्याचा सक्का भाऊ म्हशी सांभाळतो म्हशी हो. ही विषमता दिसून येते आपल्याला. तर याचं कारण काय की ज्याच्या त्याच्या कर्माचे हो. पण संत भूतलावर अवताराला येतात त्यांना जन्म नसतो हो. तर उद्धराया जन जडजीव. आता जडजीव म्हणजे काय हो. मी आणि माझं या वृत्तीतलं जीवन म्हणजे काय हो जडजीव. ज्याला शास्त्रामध्ये अहंता आणि ममता म्हणतात बरं का. कायमी चुकलो गा मागे नेनवेची पाही नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही मी माझी भुललो गा. ज्याला अहंकार असं म्हटलं जातं. आणि जीव म्हटलं की त्याला अहंकार असतो बरं का. अहंकारा ऐसा वैरी नाही. अहंकार मोठा वाईट बैसला असता उरावरी जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी महामूर्ख. ज्याला बाबा ममता निशी अहंकार दाट असं म्हणतात ना. आणि हा अहंकार आपल्याला संसारामध्ये काय करतो ढकलतो आणि देवापासून दूर नेतो. आणि संसार म्हटल्यानंतर आपल्या अनुभवाला बी आहे आणि संतांनी सांगितलं संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आता संसार म्हणजे काय याचं थोडंसं आपण चिंतन करू. बहुअंशी लोकांना वाटतं संसार म्हणजे लेकरं बाळ गणगोत शेतीबाडी नाही का
याला संत संसार नाहीत म्हणत. मग संसार म्हणजे काय? सरकत राहतो त्याला काय म्हणायचं? संसार. बरं का? आणि सरकीन आणखीन कोणाला थांबिता आलं नाही. बघा, आपला जन्म झाला, आपल्याला बालपण आलं. बालपण चांगलं असते, पण जर देवाला म्हणलं द्या ना अर्ध आयुष्य, काय व्हायला लागले त्याच्यातच? देव म्हणतो नाही जमत. बालपण गेले म्हणता म्हणता बालपण निघून जातं आणि पुन्हा काय येतं? तरुणपण येतं. तरुणपणासारखा योग नाही. जी ही क्रांती होते ती तरुणपणीच होती या, नाही का? हो का? शेमड्या लेकरांच्या आणि म्हाताऱ्या माणसाने काही क्रांती होईल का? नाही होय, तरुणपणातच होणार. फक्त एवढं तरुणपणाचं महत्त्व कळालं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला खेड्यात तुम्हाला सांगतो, तरणे जर शोधायचे असले तर नुसते टपरी जवळ असतात महाराज. देवळात नाही, कोणत्या सत्कार्यात नाहीत. कुठं असतात हे सगळे? टपरी जवळ असतात महाराज, नाही का? ही स्थिती आहे. तरुणपणाचं महत्त्व जर कळालं, सदुपयोग जर केला, आपलं चांगलं होतं, आपल्या घराचं चांगलं होतं, आपल्या गावाचं चांगलं होतं, नाही का? हो. अहो, तरुणपणाचा सदुपयोग केला. काही संस्कारासाठी संस्थेत गेले महाराज, एक दिवसात 125 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठ केल्या आणि ज्ञानेश्वरी पाठ केली. रंभाऊ राऊत महाराज आपले तर ते म्हणायचे, मी रोज 125 ओव्या पाठ करायचो आणि रोज 40 अभंग पाठ करायचो, सगळा गाथा पाठ. बरं का? आज ते 300 विद्यार्थी सांभाळते. हो. गंगापूरला आश्रम आहे, आळंदीला आश्रम आहे, पंढरपूरला आश्रम आहे. बघा, एखाद्या वेळेला हजारो ठिकाणी जाण्यापेक्षा यांच्या सानिध्यात बसलं पाहिजे. बरं का? तर अशा प्रकारचं आहे. बरं, तरुणपणामध्ये ठरलं की आता 11 वाजता जे बसायचं ते तांबडं फुटूस तर भजन करायचं. होईल का नाही? होतं या, नाही का? पण तरुणपण जरी असलं तरी तरुणपण कौरक बी नसतंय राहत. वयाचं 40वं वर्ष हे तरुणपणाचं शेवटचं वर्ष. 41वं लागलं की मग उताराचं लागतं महाराज, उताराचं. आणि मग म्हणायचं नाही की मी पहारच पिळीत होतो, मी आंघोळ पोतं उचलीत होतो, हे काही बोलायचं नाही पुन्हा. आणि जसं जसं म्हातारपण पिकत राहील, खरी गरिबी जर असेल तर म्हातारपणच गरिबी महाराज, नाही का? नाना प्रकारचे आजार केव्हा सुरू होते तर वार्धकी नाथिल्या व्याधी, वार्धकी नाथिल्या आधी, वार्धकी भ्रंशे बुद्धी, सुख त्रिशुद्धी तेथे नाही. किती जरी चाणाक्ष बुद्धी असली तरी उतारवय आला की मेंदू शिळा होतो. आणि पाठ केलेलं काय? अहो, समोरचं माणूस सुद्धा ओळखू येत नाही. काय सांगायचं आहे? हां, जरेचे बळ बहुवस, नाही का? हो महाराज, काय सांगावं? नुसतं म्हातारपण काळ्या केसाने बघितलं हो की काळे केस घाबरत येत, आणि घाबरून कसे होते तर पांढरे होते. हे कोणाचा महिमा आहे? म्हातारपणाचा. वार्धक्य देखोन येता समूळ पळणी पावे दाता. हो, दात हे 3 कामं करतात महाराज शरीरातले. कोणचे? दातामुळं अन्न चर्वण होतं, दातामुळं स्पष्ट बोलता येतं, आणि दातामुळंच माणसाच्या चेहऱ्याला सुंदरपणा येते. ज्याचे दात चांगले त्याला पावडरलीची काही गरज नाही, तुम्हाला सांगतो. हे सगळे कामं पण म्हातारपणात हे सोडून जाते तर, नाही का? हो. उतार वय आलं की इंद्रियात ताकद राहत नाही. म्हणून आजी आजोबाला बोलायचं असेल तर नातवाली डबल बोलावं लागतं, तेव्हा कुठं म्हातारीला ऐकू येतं, नाही. ओलीतिली वाचवायचं असलं तर डोळ्यावर डोळे चढवावे लागत आहेत, म्हणजे चष्मा लावावा लागतो. कशाचा परिणाम आहे हो? म्हातारपणाचा. बरं, म्हातारपणात, तरुणपणात जे माणसाचं वजन असते घरात, म्हातारपणी राहतं का महाराज? नाही राहत. अहो, वयाच्या मानानं पती पत्नी नात्यात सुद्धा बदल होतो. बदल. गौतम महाराजांचे शब्द मला चांगले आठवतात बरं का. महाराजांनी म्हणायचं, लग्न झालं की बोलण्यातलं माधुर्य, चंद्र काय शीतळ, इतकी शीतळता असते. हो, पण ही राहावं ना 5-25 वर्ष. 2 लेकरं झाले की पुन्हा शीतळ, चंद्रमुखी राहत नसतं. कसं असतं म्हणायचे? सूर्यमुखी होतं म्हणायचं. बरे, सूर्यमुखी तरी राहावा.
महाराज म्हातारपणी तर ते ज्वालामुखीच होतं म्हणायचं नाही का. तर कशाचा परिणाम? बाईल नायके बोला बाळे दावी तिवा कुल्या जोतो चिष्टवी मुला जरटा खवळी ती विनोदे जरेचे बळ बहुव जवळ बैसे ना माणूस खोकला लागे बहुवस भोवती बळस चिडानी जरा झरझर कल्लोळी शरीराची शक्ती पळे डोळे होती सरकाळे तोंडे हुनी लाळ गळे उरावरी. कशाचा महिमा आहे हा? म्हातारपणाचा. म्हातारपणाचा एवढा तुम्ही म्हणता बाबा काय म्हणून वर्णन करायला लागलात एवढं. म्हातारपण लांब जरी असलं तरी आजपासून ते बघितलं पाहिजे नाही का. जे माणसं बघत नाहीत ते परमार्थात येत नाहीत येत आणि पुन्हा फायदा बी काही होत नाही. म्हणून म्हातारपण येत नाही तोपर्यंत तरुणपणाचा सदुपयोग करून संतांना अभिप्रेत त्या पद्धतीनं आपण उपासना केली पाहिजे. आणि शेवटी अशा प्रकारे काय सांगावं, परीक्षाच असते. मृत्यूच्या टायमाला जे ज्याच्या ध्यानीमनी येतं त्या जन्माला जावं लागतं. एरवी तरी साधारण उरी आदळ या मर जो आठव धरी अंतकरण तेची होय. अशा प्रकारे मग जडजीव दशा वाईट आहे का नाही? त्याच्यातून उद्धार व्हावा आणि हे सुखाशी समरस व्हावेत त्याच्यासाठी संत वाढवया वाढवया सुख भक्ती वाढवया वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सगळं जग अशा प्रकारे सुखाशी समरस व्हावा त्याच्यासाठी सुखाचा रस्ता दाखवतात बरं का. सुखाची भूक बाळगणं गुन्हा नाही, पण सुख आपल्या मनानं शोधित बसणं हे काय आहे? गुन्हा आहे. आपण तिथं चुकतो, आपण आपल्या मनानं शोधित राहतो बरं का. हो की आपली आर्थिक उन्नती झाली, आपल्या मुलाबाळांना असणारं फार मोठं नोकरीला लावलं आणि एकदा का पैसा यायला लागला की आपल्याला सुखाची काही कमतरताच नाही. हे आपला समज आहे का गैरसमज आहे? हो म्हणजे याचा अर्थ मुलाबाळांना शिकवू नये, नोकरी लावू नये अशातला भाग नाही. ते तर कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, पण सुख मिळेलच असं काही सांगता येत नाही. पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्र अंगोटा दाविती केवळ भ्रांती मोह. म्हणून आपलं कर्तव्य कर्म ते आपण करायचं बरं का, पण सुख मिळेल म्हणून तिथं आशा धरायची नाही बरं का. आणि सुख आपण जे शोधितो ते संसारात शोधितो, पण सुख नाही कोठे आली या संसारी वाया हव भरी होऊ नका. मग साधा नियम आहे, आपल्याला धन पाहिजे तर धनवानाकडे जावं लागेल.
मग आपल्याला सुख पाहिजे, तू सुखरूप आहे त्याच्याकडे जावं लागेल बरं का. आणि जगामध्ये कोण सुखरूप आहे तर परमात्मा आहे नाही का. आणि म्हणून त्याच्याकडे जा. कोणत्या रस्त्यानं जा बरं का. हो, तर त्याच्याकडे जायचा जो रस्ता आहे तर तो भक्ती मार्ग आहे नाही का. भक्तीची आमापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग यागाधिक अशा प्रकारचे साधन आहेत, पण ते आपण करू शकत नाहीत. योग याग विधी आणि येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. आणि भक्ती मार्ग हा सगळ्यांना आचरण करता येण्यासारखा आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवानं सगळे दिलेली इंद्रिय देवाच्या कामाला लावायचे, त्याला काय म्हणायचं? भक्ती. भक्ती म्हणायचं बरं का. हो, मग आता कशी करावा भक्ती? देवानं कान दिले, आता कानानं कसं भजन करावं देवाचं? देवाची कथा ऐकणं कशानं होईल? मग हे कानाचं भजन झालं नाही का. आता पायानं कसं भजन करावा? त्याच्या यात्रेला जाणं म्हणजे पायाचं भजन आहे नाही का. देवानं डोळे दिले तर देवाचं रूप पाहावं नाही का. देवानं आपल्याला बुद्धी दिली तर संत साहित्य पाहावं नाही का. अहो, डोळ्यानं भजन करता येतं, कानानं भजन करता येतं, अहो नाकानं सुद्धा देवाचं भजन करता येतं. नाकानं भजन करता येतं? हो, नाकानं पण भजन करता येतं. आता कसं करावा? देवाला वाहिलेलं फूल दुसऱ्या दिवशी लगेच फेकून नाही द्यायचं. ते काय करायचं? घ्यायचं आणि त्याचा सुगंध घ्यायचा, तरी देवाला आनंद वाटतो बरं का. हो, किती सोपा आहे परमार्थ भक्ती. भक्तीसारखा असणारा सोपा सुखकर मार्गच नाही महाराज. हे पहा, परमार्थ तुम्हाला नाही झाला हरकत नाही, पण जे करणारे त्यांचं जरी तुम्ही गुणवर्णन केलं तरी अर्धा हिस्सा तुम्हाला मिळतो. हो, काय खरं आहे. अहो, जोग महाराजांनी संस्था काढली म्हणून अशा प्रकारे कीर्तनकार झाले, नाहीतर काय कळत होतं बघा. हा सुद्धा काय झाला? परमार्थ झाला नाही का. अवघड अवघड सिद्धांत अशा प्रकारे अमुकांच्या माध्यमातून मला मिळाले. अहो, जाऊ द्या, कशाचा टाळ ऐकू येत होता आणि काय, पण ते काकडा करतेत म्हणून आपल्याला बसल्या बसल्या घरी झोपल्या झोपल्या सुद्धा आपल्याला ऐकू येतं. देवा त्यांचं भलं करवावा, त्यांना आयुष्य दे. झालं तुमचं अर्ध भजन बरं का. भागवत धर्माची निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठने, एक निस्तरती ध्याने संसार पाश, एक श्रोतया वक्तया ते देखो निसुखावती निज चित्ते, एक भले भले म्हणती त्या तेही तरती येते भागवत धर्मी. इतका भागवत धर्म सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे या असणाऱ्या माध्यमातून जर अशा प्रकारे तुम्ही आणि जर साधना केली तर तुम्ही सुखाचे अधिकारी निश्चित होणार आहेत. आणि शेवटी वर्णन करतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन वृक्षाची उपमा देतात. चंदन हा वृक्ष असा आहे महाराज, तो उदार आहे. कसा उदार आहे तर चंदन वृक्षाच्या भोवताली कोणताही वृक्ष उगवला तर चंदन त्याला आपला सुगंध देतो. आणि कुंटलावर विकणारी झाडं तोळ्यावर विकायला लागतात. कशाचा महिमा आहे हा? फक्त हा चंदनाचा महिमा आहे. तसं साधू संतांच्या सानिध्यात गेलं, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपण नाथ महाराजांच्या जीवनात असणारं पाहतो. नाथ महाराजांच्या जीवनात शेवटी भावार्थ रामायण लिहायला घेतलं, अर्ध काम झालं आणि श्रोत्याला म्हणायला लागले, आता देवाचा निरोप आलेला आहे. हो, आणि आम्हाला जायचंय. श्रोते म्हणले, महाराज तुम्ही काय बोलायला लागलात? अहो, भावार्थ रामायणासारखा असणारा महान ग्रंथ तुम्ही लिहायला घेतला आणि ते अर्धाच आहे, तुम्ही कसं जाता? आणि हे उरलेलं काम कोण करील? ते म्हणले, हे पहा, देव कुणाकून करून घेईल हे सांगता म्हणले शक्यच नाही. तुमच्यासारखी अशा प्रकारे मधुर ओवी कुणी लिहिणार? ते म्हणले, असा अभिमान आपण धरू नये. अहो, देव तर विद्वान पंडिता कोण घेईल याच्यात नवल नाही म्हणले, पण जर येळ आलाच तर आपला गावबा लिहीन म्हणले. गावबा
आणि खरंच कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. हो महाराज गावबा कोण देवानं आणि ते संतनाथ महाराजांनी लिहून घेतलं. आता गावबा हे काही नाव नसतंय कुणाचं, पण वागण्याहून नाव पडलेलं असतं या, बरं का. आता गावबा म्हणजे काय, फक्त खायचं आणि गावात फिरायचं, याला काय म्हणायचं. हां, आणि असे गावबा जर गावात लय मोठे असले की त्या गावाची म्हणायची कड लागली तुम्हाला सांगतो, तर असे गावबा काही कामाचे नाही. पण संतांच्या सानिध्यात गेले आणि त्यांच्या कृपा कटाक्षानं, म्हणून नाथ महाराजांच्या समाधीच्या उत्तरेला कुणाची समाधी आहे, गावबाची समाधी आहे. याचं कशामुळं, तर त्यांचं संतांचं सानिध्य त्यांना अशा प्रकारे. म्हणून काही ठिकाणी बोलविलं तरी जाऊ नये महाराज. हो, कुठं जाऊ नये. हो, बेरबारचं उद्घाटन आहे आणि ते म्हणले महाराज यावं लागत आहे तुम्हाला, शाल श्रीफळ सगळं तयार आहे, जावा का महाराजांनी. जाऊ नये महाराज, बरं का. हो, काही ठिकाणी बोलविलं तर जावा, लग्न कार्य आहे, अमुक आहे. आणि काही ठिकाणी नाही बोलविलं तरी जावा. आणि असं क्षेत्र कोणतं असेल तर तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. सृष्टीमध्ये 3 काळ आहेत, भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ आहे. या सगळ्याही काळामध्ये सगळ्याला गरज आहे ती परमार्थाची आहे, बरं का. परमार्था वाचून जगात कोणी सुखी होणारा. आणि हे धर्मसंस्कार, हे टॉनिक किंवा घर आपलं सुखी राहावं असं वाटत असेल तर लहान्या मुलांना हे संस्कार अगोदर दिले पाहिजेत. लहान वयात जर संस्कार दिले तरच टिकून राहतात आणि त्याचा दुर्धर मस्तपैकी परिणाम अशा प्रकारे घरावर दिसून येतो. आणि जर नाही जर लावले तर माणसं मोठे होतील पण सुखी होणार नाही. हो, कुणी म्हणेल आम्ही 20 वर्षाच्या नंतर पुन्हा मुलाला परमार्थ शिकवू. हो, हे पहा, लेकरं तुमचे जरी असले तरी ते कौरक बी तुमचं ऐकत नसते. तर हो, 7वी 8वी पर्यंत तुमचं ऐकत येत, 9वीला गेले की गुरगुर करीत येत आणि गुरगुर करायला लागले की मायबापाला लावून बोलावं लागतं, तुझंच खरं म्हणावं लागतं, बाळू तुझंच खरं, नाही का. आणि संस्कारा वाचून जर हे जर का वाढला, बरं का, आणि मग मात्र काही बी करायला लागला तरी गावाला न भेटणारे माणसं कोणाला भेट येतं. उचलून एक शब्द बोलायचा नाही, त्यानं रोज 1000 रुपये दंड आणू जा. आणि जर बोलायला लागलं तर त्या मुलाची माय काही तुम्हाला बोलू देत नाही. ती म्हणत असते, हे बघा आपलं एकुलतं एक आहे, तुम्ही बोललात, त्याला राग आला, त्यानं जर काही फाशी घेतली, ते जर औषध पिला तर काय करायचं. अहो तुम्हाला गिन्यान आहे का नाही काही. ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून लेकरू तुमचं ऐकत आहे तर त्याला रोज 10-5 रुपये देऊन अभंग पाठ करून घेतले पाहिजे, ओव्या पाठ करून घेतल्या पाहिजे. मी ठाम मतानं सांगेन, ज्याला 100 ओव्या 50 अभंग पाठ झाले ते जर बेरबारकर गेलं तर माझा कान कापून घ्या, बरं का. हे अगोदर करायचं नाही, नुसता शिकवायचा आणि निबर झाल्यास पुन्हा तो ऐकत नाही. पुन्हा 12वीला गेल्यानंतर म्हणा तुम्ही नुसतं चल ना कीर्तनाला, तो अगोदर हसल, माये हे येड्याचे काम असते तर असं म्हणेल. तर ही स्थिती येऊ नये, नाही का. हो, अशी करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमा पासोनिया ज्ञानेश्वर.
तुका मने गुण चंदनाचे तुका मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे अंगी तुका मने गुण चंदनाचे अंगी तुका मने गुण चंदनाचे अंगी मने गुण चंदनाचे अंगी तुका मने गुण अंगी कैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा कराया पाठी अवतार तुम्हा कराया पाठी जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा दया कर अवतार तुम्हा दया कर मने गुण चंदनाचे मने गुण चंदनाचे मने गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा दया कर अवतार तुम्हा दया कर उद्धराय जन अवतार तुम्हा धराय जीवा
अखंड हरिनाम सप्ताहातला तिसरा दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज मुंडे यांनी वेळेवर अमृततुल्य कीर्तन केल्याबद्दल त्यांचे दत्त संस्थांच्या वतीने अभिनंदन. तसेच उद्याचे कीर्तनकार आहेत हरिभक्तीपरायण बाळू महाराज पवार. याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. यानंतर चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि सामुदायिक जागर होणार आहे याची तुकाराम